चालवतोय किंवा मी आता चालवते ते महत्त्वाचं अपंगत्व येईल असं काही करायचं नाही। पाठीमागच्या वाहनांचा अंदाज घेतो आणि मग गाडी चालवतो। नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर टू व्हीलर चालवताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याचा हा दुसरा भाग आहे। याचा जो पहिला भाग आहे तो मी यापूर्वी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवते। जर कोणी बघितला नसेल तर तो नक्की बघा। तर हा जो पुढचा मुद्दा मी तुम्हाला आता सांगते तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो असं समजा की माझ्या लहान बहीण भावंडांसाठी आहे। शक्यतो म्हणजे जी तरुण मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आहे। कारण कसं होतं, ज्या वेळेला तरुण वयात आपण गाडी शिकतो म्हणजे आता हल्ली खूप लवकर गाडी शिकली जाते। शाळेमध्येच बरेचशी मुलं गाडी शिकतात। मी सुद्धा खूप लवकर गाडी शिकलेली होती। फक्त एवढंच की जेव्हा माझं वय व्यवस्थित झालं ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचं, त्यानंतर मी ती हायवेला म्हणा किंवा कॉलेजमध्ये घेऊन जायला लागले। तर त्याच्या आधी मी रिकाम्या रस्त्यांवर वगैरे अशी चालवायला शिकलेले होते। पण मुद्दा हा आहे की जेव्हा असं कमी वयामध्ये तुम्हाला हातामध्ये गाडी येते तेव्हा तुमचं जे तरुणपण असतं त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असतं की आपण खूप जास्त गाडी पळवावी किंवा आता मी गाडी चालवतोय किंवा मी चालवतीये तर चार मुलांनी चार मुलींनी माझ्याकडे बघावं थोडं। त्याच्यामुळे काय होतं की गाडीवरचं कंट्रोल सुटून ऍक्सिडेंट होऊ शकतात। आणि शक्यतो कसं होतं, तरुण वयात जेव्हा आता कॉलेज एरियामध्ये आपण गाडी चालवतो तर त्यावेळेला जे मी बघितलेले माझे अनुभव आहेत ते सांगते। तर एकाच म्हणजे रहदारीचा रस्ता असतो, शक्यतो कॉलेज एरिया अतिशय गजबजलेला असतो। तर माझा सुद्धा कॉलेज एरिया गजबजलेला होता पण आता इतका नाही, आता खूप जास्तच गर्दी असते तिथे। तर तरुण वयात असं होतं की बरीचशी मुलं किंवा मुली एकमेकांच्या मध्ये रेस लावणे किंवा एका वेळेला दोन दोन तीन तीन जणांनी असं लाईनने सरळ जाणं, म्हणजे पुढच्या येणाऱ्या वाहनाला रस्ता न देणे, पूर्ण रस्ता अडवून ठेवणं, असे प्रकार करत असतात कॉलेज एरियामध्ये। तर ते शक्यतो टाळा, त्याने सुद्धा ऍक्सिडेंट होऊ शकतो। तर त्याची थोडीशी काळजी घ्या। माझ्या वडिलांनी सुद्धा जेव्हा मला पहिल्यांदा स्कूटी हातात दिलेली होती आणि त्यांनी जेव्हा फोर व्हीलर सुद्धा मला हातात दिलेली होती तर त्यांनी एक गोष्ट मला क्लिअरली सांगितलेलं आणि मी याच्या आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये मी बोललेले आहे हे वाक्य। त्यांनी क्लिअरली एवढं सांगितलेलं की तू गाडी चालव, टू व्हीलर चालव, फोर व्हीलर चालव, अजून कोणती मोठी गाडी असेल ती चालव, पण स्वतःच्या शरीराला इजा करून घ्यायची नाही, दुखापत करून, आणि महत्वाचं अपंगत्व येईल असं काही करायचं नाही। एवढी काळजी तू घ्यायला पाहिजेस, हे त्यांचं वाक्य होतं आणि ते आजपर्यंत मी फॉलो केले। तेवढं सेफ मी गाडी चालवते, ड्राईव्ह करते। तर तुम्ही सुद्धा नक्की ती गोष्ट फॉलो करा। कारण आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब असतं जे आपल्यावर खूप जास्त प्रेम करत असतं, तर त्यांच्यासाठी तरी सेफली गाडी चालवा। गाडीविषयीच अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे गाडीचे आरसे। तर आपल्या टू व्हीलर जे आहेत त्यांना जे आरसे लावलेले असतात तर ते फक्त दिखावा म्हणून आपल्याला नाही दिलेले, तर त्याचा उपयोग आहे, त्याचा वापर करा। आणि गाडी चालवताना आरसे यासाठीच असतात की पाठीमागच्या वाहनांचा अंदाज यावा आणि आपण गाडी व्यवस्थित चालवावी, यासाठी त्याचा वापर केला पाहिजे। पण बरीच जण काय करतात की शो जातोय किंवा काय असं काही ना काहीतरी कारण काढून आरसे काढून ठेवतात। म्हणजे बऱ्याच लोकांच्या गाड्यांना मी बघितलं की फक्त उजव्या साईडचाच आरसा असतो आणि काही जणांच्या तर दोन्ही साईडचे पण आरसे काढलेले असतात, आरसाच नसतो गाडीला, अशा सुद्धा गाड्या मी बघितलेल्या आहेत। तर असं करू नका। सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स विषयी। तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे तर वाहन चालवताना त्याचे बेसिक जे रूल्स आहेत, वाहन चालवताना काही जे नियम असतात ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही काय म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स काढताय। आणि बरेच जण असं करतात की फक्त मला ड्रायव्हिंग लायसन्स हवंच आहे पाहिजे म्हणून, जरी गाडी व्यवस्थित येत नाही, थोडीफार येत असेल तर काम चालवू होत असेल तरी त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स हवंच असतं। पण मग जर हवं असतं तर त्यांनी त्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा। पण बरेच जण असं नाही करत, खूप जणांना साईन माहिती नसतात किंवा खूप गोष्टी माहीत नसतात। पण असं करू नका। जर तुम्हाला जर प्रामाणिकपणे लायसन्स काढायचं आहे तर त्या लायसन्ससाठी पुरेसं ज्ञान हवंच आहे, त्याशिवाय तुम्ही काढायला जाऊ नका। तेवढी खबरदारी घ्या। कारण मग तुम्ही असं जर
म्हणजे दुसऱ्याला प्रश्नाची उत्तरं विचारून ती उत्तर देते आणि त्यातून जर तुम्ही पास होत असाल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तोटा आहे तुमचा. कारण पहिली गोष्ट माझं स्पष्ट मत हेच आहे की जर एखाद्याला गोष्ट ती करायची असेल, आवडत असेल तर त्याच्या एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला हव्यात, म्हणजे ते यायलाच हवेत. असं जर कोणी ड्रायव्हिंग क्लासेस जर काढत असतील तर माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज असं कुणाच्या आयुष्याबरोबर खेळ करू नका. तुम्हाला गाडी येत नाहीये तर तुम्ही गर्दीमध्ये गेलात तर तुम्ही सुद्धा कोणाला तरी जाऊन ठोकू शकता विनाकारण. तर त्याचं सुद्धा आयुष्य आहे तर जे तुमच्यामुळे खराब होऊ शकतं, तर असं करू नका. कसं, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरले की ही गोष्ट घडलेली होती ज्या वेळेला मी कॉलेजला होते, आय थिंक इंजिनिअरिंगला असेल त्यावेळेला घडलेली गोष्ट आहे. त्यावेळेला माझे वडील टू व्हीलरवरती, म्हणजे त्यांना जाताना फोन वाजला तर त्यामुळे ते गाडी रस्त्याच्या साईडला घेऊन उभे राहिलेले होते फोनवर बोलत. आणि त्याच वेळेला दुसरा एक टू व्हीलरवाला येऊन त्यांना धडकला. तर ती धडक एवढी बेकार होती ना की अक्षरशः जागेवरती माझे वडील पडलेले होते. पण त्यांना नशीब खूप चांगलं की त्यांना डोक्याला मार नव्हता लागला, पण त्यांचा मणक्याला खूप जास्त मार लागलेला होता. कारण मणक्याचं ऑलरेडी त्यांच्या लहानपणी ऑपरेशन झालेलं आहे. जर कोणाला माहिती नसेल तर माझे वडील हँडिकॅपमध्ये येतात. त्यांचं पूर्णपणे त्यांच्या कमरेचा हा पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे म्हणजे ऑपरेट केलेला आहे. तर ते हँडिकॅप पर्सन आहेत आणि तरी पण ते खूप छान त्यांचं करिअर उभारलेलं आहे, थँक गॉड. पण आता जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा त्यांचा जो ऍक्सिडेंट झाला म्हणजे दुसऱ्या येऊन जाऊन धडकला त्यांना. त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा मणक्याला पायाला मार लागलेला होता. तेव्हा सुद्धा ते पूर्ण म्हणजे जवळपास 2.5 ते 3 महिने बेड रेस्ट होते त्यांना. अशा पद्धतीनं झालेलं. तर ते कसं त्या माणसाने कसं काय येऊन ठेकलं तर ती त्याची मिस्टेक होती. आता सगळ्यांना माहिती आहे की मोबाईल ही काळाची गरज बनलेला आहे. सर्रास सगळ्यांच्याकडे मोबाईल असतात. आता हल्ली सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत आणि सगळ्यांना म्हणजे फोनशिवाय राहत नाही. फोन आला की लगेच उचलून फोन घ्यायचा आणि बोलायचं असं सगळ्यांना वाटत असतं. कारण जर तुम्ही गाडी चालवत असाल ना तर असं फोनवरती बोलणं नक्की टाळा. कारण आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला काही अशी खूप मोठी महत्त्वाची कामं आहेत आणि फोन अजिबातच घेतला नाही तर आपलं खूप जास्त लाखो करोडोंचं नुकसान होणार आहे. असं कधीच होत नाही. तर 1-2 फोन कॉल मिस झाले किंवा मेसेजेस मिस झाले तर खूप मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे गाडी चालवताना फोन अजिबातच घेऊ नका. आणि खूप इम्पॉर्टंट कॉल असेल तर सरळ गाडी साईडला थांबवा आणि फोनवरती बोला 2 मिनिटं 4 मिनिटं आणि मग तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज फोन रिसीव्ह करा, इथे आहे, थोड्या वेळात फोन करतो असं म्हणून तुम्ही फोन ठेवून दिला तरी चालेल. कारण सगळे समजू शकतात की गाडी चालवताना तुम्ही नाही बोलू शकत. माझ्याबरोबर झालेला किस्सा सांगते. माझ्यावर म्हणजे मी स्वप्नीला आणि म्हणजे शर्वीला घेऊन आम्ही आईकडे चाललेलो आणि ही घटना म्हणजे या पद्धतीची 2-3 वेळा तर घडलेलीच आहे. सेम सिच्युएशन. बरीच मुलं म्हणजे माणसं जी आहेत ती मोबाईल आता मोठे आहेत, अँड्रॉइड फोनची साईज मोठी असते तरी पण बरेच जण असतात एका साईडला कानाला फोन लावतात आणि पूर्णपणे असे वागतात आणि अशा पद्धतीने गाडी चालवतात. तर माझ्याबरोबर घटना घडली तेव्हा सुद्धा असंच झालेलं होतं. एक माणूस या पद्धतीने गाडी ड्राईव्ह करत होता आणि अशा पद्धतीने तो गाडी चालवत होता आणि त्याच्या पाठीमागे आता सगळ्यांना माहिती आहे की कराडमध्ये हायवेचं काम चालू झालेलं आहे आणि डंपर ट्रक खूप जास्त रश असते. तर त्याच्या बरोबर पाठीमागे ट्रक होता, मोठा ट्रक होता आणि आम्ही पुढून आलो आणि आम्ही रस्ता क्रॉस करत होतो आणि आमच्यासोबत अजून बरेच जण होते, रस्ता क्रॉस करत होते. पण जो गाडीवरती माणूस होता तो अशा पद्धतीने गाडी चालवत होता म्हणजे पूर्णपणे त्यांचा कान जे असं मोबाईलवरती असा टेकलेला होता, अशा चालवत होता. तर त्याला लक्षात आलं नाही की काय झालं नाही, मला समजलं नाही. कारण आम्ही सगळेजण रस्ते क्रॉस करत होतो कारण गाड्या कमी होत्या आणि तोच होता, तो थोडा मागे होता, त्याच्यामुळे आम्ही क्रॉस करत होतो. पण कळालं नाही की त्याला बोलण्याच्या नादात की काय, तर तो खूप स्पीडमध्ये आला आणि झालं कसं, बरोबर त्याच्या पुढे वाळू अशी पसरलेली होती, त्याच्यावरून तो चक्क स्लिप झाला. पण एवढा
म्हणजे एवढा तो मोठा ऍक्सिडेंट घडला असता जर तो चाकाखाली आला असता तर, मागे जो ट्रक होता त्याच्या चाकाखाली आला असता तर खूप मोठा ऍक्सिडेंट होता तो. पण तरीही त्याने वाळूवरून गाडी घसरली तरीही त्याने गाडी कंट्रोल केली. पण त्याचं जी मान होती म्हणजे त्याने हा फोन अजिबात सोडला नाही. एवढा तो त्याने अशा पद्धतीने बसलेला होता. म्हणजे इतकं पण काय महत्वाचं होतं, कारण जी घटना घडणारे जे कोणी बघितले ना ते सगळे अक्षरशः शिव्या देत होते त्याला की अरे काय म्हणजे इतकं काय महत्वाचं. कारण काही क्षणामध्ये काही सेकंदाच्या अंतरावरती पाठीमागे एवढा मोठा ट्रक होता. खूप नशीब चांगलं आहे की त्या ट्रकला थोडीशी जागा होती, तो साईडला घेऊ शकत होता. त्याच्यामुळे त्याने ते पटकन तो घसरला आणि ट्रकवाल्याने त्याची गाडी त्याने साईडला घेतली, त्याच्यामुळे अपघात टळला. पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि वॉर्निंग साईन आहे. मोबाईल वापरणं अशा पद्धतीनं वापरणं खूप चुकीचं आहे, वापरू नका. आणि जे कोणी मागे बसतात तर त्यांना जर वापरायचं असेल तर फक्त काळजी घ्या. कारण ठीक आहे तुम्ही गाडी ड्राईव्ह करत नसता, पाठीमागे असता, पण काही तर शूट करण्याच्या नादात किंवा फोनवर बोलताना काही जणांचे हात वगैरे इकडे असा फोन वगैरे जाऊ शकतो. तर पाठीमागून येणाऱ्या गाड्या वगैरे त्याच्याकडे फक्त थोडंसं लक्ष द्या आणि सेफ राहा. तर आता जे काही मी मुद्दे सांगितले ते मला असं अधूनमधून जे मुद्दे आठवते ते मी नोट डाऊन केलेले आणि ते तुमच्या समोर मांडले. आता या घडीला जेवढे मला आठवले काही मुद्दे की गाडी चालवताना या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि अजूनही असे मुद्दे असू शकतात जे कदाचित मला तुम्हाला मी सांगायची विसरले असेल. तर तुम्हाला काही असे मुद्दे आठवत असतील तर मला नक्की कॉमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर तर झालाच पाहिजे. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका, जेणेकरून पुन्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.